हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली। सलाईन लावण्यापेक्षा सरकारच्या मागे लागा। जरांगे संतापले। आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, जरांगे ठाम। विशेष अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणाची बाजू मांडा। विधानभवनातील बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांना सूचना। कुणबी नोंदी शोधण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करा। शिंदे समितीचे विभागीय आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील कथित बेनामी व्यवहाराचा खटला विशेष कोर्टाकडून बंद। आयकर विभागानं सुरू केलेली कारवाई रद्द। कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकावल्याच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषमुक्त। अंबाजोगाईच्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल। राज्यसभेचे 6 उमेदवार जाहीर। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना तिकीट। शिवसेनेकडून मिलिंद देवरात, राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। काँग्रेसमधून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं महाविकास आघाडीच्या जागावाटपाला वेळ लागण्याची शक्यता। काँग्रेसचे जवळपास 15 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची नाना पटोले, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये बैठक। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदारांना व्हीप बजावणार। बैठकीनंतर चंद्रकांत हंडोरे उमेदवारी अर्ज भरणार। उद्धव ठाकरे 16 आणि 17 फेब्रुवारीला धाराशिव लोकसभेच्या दौऱ्यावर। विविध ठिकाणी ठाकरेंचे जनसंवाद मेळावे। अशोक चव्हाणांनंतर नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र नंदनकर भाजपच्या वाटेवर। नाना पटोलेंची पक्षामध्ये मनमानी, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, राजेंद्र नंदनकरांची टीका। शिवसेना शिंदेगडाचं कोल्हापुरात उद्यापासून 2 दिवसीय महाधिवेशन। मुख्यमंत्री शिंदेंसह पक्षाचे नेते उपस्थित राहणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर चर्चा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मानद डिलीट पदवी देण्यात येणार। चंद्रपूरमधल्या गोंडवाना विद्यापीठ सन्मानित करणार। 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या। अनुदानाच्या 30% रक्कम देण्याचा विचार करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनं एनसीबीच्या 2 अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला। अटकेनंतर आर्यन खानला एनसीबी कार्यालयामध्ये आणल्याचं सीसीटीव्ही गायब, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।